फेस्टिवलच्या माध्यमातून नाशिकचे ब्रँडिंग करावे, जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद। नाशिक शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक असा समृद्ध वारसा लाभलेला आहे। या जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वरसह विविध धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन ठिकाणे आहेत। या ठिकाणाची नाशिक फेस्टिवलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माहिती देत नाशिकचे ब्रँडिंग करावं, अशा सूचना जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या। जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात फेस्टिवल बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, उपजिल्हा अधिकारी प्रशासन कुंदन हिरे, पर्यटन विभागाचे उपसंचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉक्टर नंदकुमार राऊत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक जगदीश चव्हाण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक रवी साखरे आदी उपस्थित होते। जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितलं की नाशिकमध्ये धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक पर्यटन ठिकाणे आहेत। त्यांची माहिती सर्वदूर पोहोचली पाहिजे। नाशिकची सर्वांगीण माहिती या फेस्टिवलमध्ये समाविष्ट असावी। या फेस्टिवलच्या माध्यमातून नाशिकची ओळख निर्माण झाली पाहिजे। त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करून अंतिम आराखडा मान्यतेसाठी सादर करावा। तो मान्यतेसाठी राज्य शासनाला सादर करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री माने, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉक्टर राऊत, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री झगडे यांनी आपापल्या विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली।